देखील आपण हे करतो. काल अनिल परब म्हणाले की आपल्या एसटी महामंडळ ना त्याच्यामधले आरटीओ त्यांची मी माझ्याकडे होतं खातं तेव्हा मी सगळ्या ऑनलाईन करून टाकल्या, ऑनलाईन बदल्या करून टाकल्या, ऑनलाईन त्यांच्या ट्रान्सफर आणि पोस्टिंग. तसंच या ठिकाणी देखील आपण या व्यवस्थेमध्ये अधिक सुलभता आणली पाहिजे, सुटसुटीतपणा आणला पाहिजे यासाठी, कारण लाखो लोकांचा विषय आहे. आणि म्हणून मुंबईतल्या बंद 58 गिरण्यांमधील 1 लाख गिरणी कामगारांच्या वारसांना मी त्याशी बोललो ना, घर देण्याची योजना सुरू करण्यात आली. हे ज्या जागेसाठी सहमती त्यांनी दर्शवली आहे त्यांना ते आपण तिकडे देऊ, पण ज्या सहमती दर्शवणार नाहीत त्यांना इतर पर्याय आपण देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. नाही ते मध्ये काहीतरी त्याचा ते इतर पर्याय देऊ ना, आपण इतर पर्याय देऊ. आणि यामध्ये 18 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महायुती सरकारने गृहनिर्माण धोरण 2025 जाहीर केलंय. यामध्ये परवडणारी घरं, शहरात नवीन आलेल्या युवकांसाठी रेंटल घरं, वर्किंग वुमन हॉस्टेल्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी घरं, अशा अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी जिरॅटिक केअर करता विशेष योजना आपण तयार करतोय.